नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 349वा. प्रकरण चाललंय 61व. गुरु सी सहेरा कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 97 ते 100. प्रथम आपण 97वा दोहा ऐकणार आहोत. कबीर गुरु के देश में बस जावे जो को, कागते हो बने जाति बरन कुछ खो. कबीर गुरु के देश में बस जावे जो को, कागते हो बने जाति बरन कुछ खो. अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की जो गुरूंच्या देशात जाऊन राहतो असा मनुष्य कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही वर्णाचा असला, कावळ्यासारखा असला तरी तो हंस बनतो. कबीर इथे गुरुसंगतीचा परिणाम स्पष्ट करतात. त्यासाठी त्यांनी 2 विरुद्ध रंगाचे आणि स्वभावाचे पक्षी घेतलेले आहेत. एक आहे कावळा तर दुसरा आहे हंस. कावळा हा सर्वसामान्य मनुष्याचं प्रतिनिधित्व करतो. खाद्य मिळवण्यासाठी कावळा कशातही चोच घालतो. तसंच सामान्य मनुष्य जेथून कुठून उपभोग प्राप्त होतात ते मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. कावळा जसा अखाद्याचा विचार करत नाही, तसंच सामान्य मनुष्य सुद्धा योग्य अयोग्याचा विचार करतच नाही. पण हंस हा उत्तम साधकाचं प्रतिनिधित्व करतो. हंस हा बर्फाळ प्रदेशात उंच ठिकाणी राहणारा पक्षी. उत्तम साधक सुद्धा साधनेत उच्च स्थानीच असतो. हंस जसा नीर क्षीर विवेक करतो तसा हा साधक आत्मानात्म विवेक करतो आणि सार भागाचं ग्रहण करून निकृष्ट भागाचा त्याग करतो. सामान्य स्थितीपासून उच्च स्थितीपर्यंत जाण्यासाठी सद्गुरू सहाय्यकारी होतात. त्यासाठी सद्गुरू संगत केली पाहिजे. सद्गुरू साधकाची जात वर्ण कुळ काहीही पाहत नाही. ते फक्त त्याची परमात्म प्राप्तीविषयीची ओढ तेवढी पाहतात. अशा सद्गुरूंच्या सहवासात साधकाचा कावळ्याच्या स्थितीपासून हंस स्थितीपर्यंत प्रगतीचा चढता आलेखच असतो. आता आपण ऐकूयात मराठी साखी. कबीर सांगते गुरु प्रदेशी, वसेल जनित कोणी, काकाचा तो हंस बनतसे वर्ण असो काहीही. कबीर सांगते गुरु प्रदेशी, वसेल जनित कोणी, काकाचा तो हंस बनतसे वर्ण असो काहीही. पुढचा दोहा ऐकूयात 98वा. कबीर गुरु की भक्ति करूं, तज विषय रस चौंज, बार बार नहीं पाइए मानुष जन्म के मोह. कबीर गुरु की भक्ति करूं, तज विषय रस चौंज, बार बार नहीं पाइए मानुष जन्म के मोह. अर्थ ऐकूयात. सर्व विषयातील गोडीचा त्याग करून गुरूंची भक्ती करा, कारण हा मनुष्य जन्म वारंवार मिळत नाही. कबीर गुरुभक्तीचा उपदेश करतायत. त्यासाठी विषय रसाचा त्याग करण्याची आवश्यकता ते सांगतायत. कारण जोपर्यंत विषयात गोडी वाटते तोपर्यंत मनुष्याला परमार्थाची गोडी वाटतच नाही. उपभोगच प्रिय वाटत असतात. गुरुभक्तीला विषय फक्त एकच असला पाहिजे आणि तो म्हणजे फक्त ओढ. एकाच आत्मप्राप्तीची तीही असली पाहिजे. आत्मप्राप्तीची ओढ तीव्र जर असेल तरच मनुष्य तितक्या आवेगाने गुरूंकडे ओढला जाईल. जीव विषय तर सर्व योनीत
भोगतच असतो. फक्त मनुष्य जन्मातच आत्मप्राप्ती शक्य आहे आणि मनुष्य जन्म तर वारंवार मिळतच नाही. तेव्हा मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर साधनेचा वेग हा वाढवलाच पाहिजे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कबीर सांगे गुरु भक्ती करी, विषय संग सोडूनी, पुन्हा पुन्हा ना मिळेल तुझसे, ऐके मानव योनी. कबीर सांगे गुरु भक्ती करी, विषय संग सोडूनी, पुन्हा पुन्हा ना मिळेल तुझसे, ऐके मानव योनी. पुढचा दोहा 99वा ऐकूयात. गुरु भक्ति अति कठिन है, जो खांडे की धार, बिना सांच पहुँचे नहीं, महाकठिन व्यवहार. गुरु भक्ति अति कठिन है, जो खांडे की धार, बिना सांच पहुँचे नहीं, महाकठिन व्यवहार. खांड याचा अर्थ आहे खड्ग किंवा तलवार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. तलवारीवर चालण्यासारखी गुरुची भक्ती कठीण आहे. सत्याशिवाय तिथे कोणी पोचूच शकत नाही. हा इथला कठीण व्यवहार आहे. गुरूंची भक्ती हा आत्मप्राप्तीचा प्रभावी मार्ग आहे. पण गुरुभक्ती सोपी आहे का? तर कबीर सांगतात की गुरुभक्ती अतिशय कठीण गोष्ट आहे. जणू काही तलवारीच्या धारदार पात्यावर चालावं. तलवारीच्या धारदार पात्यावर चालण्याचा कोणी प्रयत्न केला तर एकतर रक्तबंबाळ व्हायला होईल, तसंच तोल सावरून चालणं पण जमणार नाही. गुरुभक्ती विषय त्यागाशिवाय होतच नाही. विषयाविन तर जीव तडफडत असतो. जणू काही रक्तबंबाळच होत असतो. सत्याशिवाय तिथे पोचता येत नाही. सत्य म्हणजे सत्य बोलणं, तसंच सत्य म्हणजे नित्य असणारे असं परमात्मतत्व. या परमात्मतत्वावर नितांत श्रद्धा असल्याशिवाय ते प्राप्त करण्यास मनुष्य उद्युक्त होणारच नाही आणि सत्यवचन अंगी बांधल्याशिवाय या मार्गावर अग्रेसरही होता येत नाही. म्हणूनच गुरुभक्ती ही अतिशय कठीण अशी गोष्ट आहे. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. कठीण आहे गुरु भक्ती अति, तलवारीची धार, सश्रद्धाने वचन सत्यविण, ना होतो व्यवहार. कठीण आहे गुरु भक्ती अति, तलवारीची धार, सश्रद्धाने वचन सत्यविण, ना होतो व्यवहार. पुढचा 100वा दोहा ऐकूयात. कबीर गुरु की भक्ति बिना, धिक जीवन संसार, धुआं का सा धर हरा, बिनसत लगे न बार. कबीर गुरु की भक्ति बिना, धिक जीवन संसार, धुआं का सा धर हरा, बिनसत लगे न बार. अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की गुरूंची भक्ती नसेल तर या संसारात राहून जीवन जगण्याचा धिक्कार असू देत. हे जीवन धुराच्या उंच महालाप्रमाणे नष्ट होण्यास वेळ लागत नाही. मनुष्य जन्म प्राप्त करून मनुष्याने परमार्थ प्राप्तीचा मार्ग धरला पाहिजे. त्या मार्गावर पाऊल पुढे पुढे पडण्यासाठी गुरूंचाच हात पकडला पाहिजे. नाहीतर या मनुष्य जन्माचा काय उपयोग आहे? मनुष्य जीवन तर उंच महालाप्रमाणे क्षणभंगूर असतं. धुराच्या म्हणजे धूर उंच उंच जात असतो. म्हणून कोणी धुराचा महाल करू शकत नाही ना, आणि करू पाहिल तर तो नष्टच होऊन जाईल.
तसंच मनुष्याचं जीवन क्षणभंगूर आहे. पुढचा श्वास आपला असेल की नाही हे देखील सांगता येत नाही. मग हे सर्व कळून सवरून सुद्धा जो आत्मप्राप्तीचा मार्ग अवलंबत नाही त्याचा तर धिक्कारच असू देत. त्याचा सगळीजण धिक्कारच करतात. तर आता आपण याच ध्येयावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात. कबीर सांगे धिक जीवन ते, गुरु भक्ती नाम सत. धुराचा जरी महाल तोही, नष्ट होई क्षणात. कबीर सांगे धिक जीवन ते, गुरु भक्ती नाम सत. धुराचा जरी महाल तोही, नष्ट होई क्षणात.